ओम शांती. आज 1-3-2026 चे अव्यक्त बापदादांचे महावाक्य आहेत. पुनर्चलित मुरली आहे 9-3-2009. मुरलीचं टायटल आहे. आज होळीच्या निमित्त बाबांनी खूप सुंदर महावाक्य आपल्याला सांगितलेले आहेत. बाबांनी मुरलीमध्ये टायटल मुख्य हेडिंग मध्ये सांगितलं, परमात्मा संघाच्या रंगाची व एकत्र स्वरूपाची कंबाईंड स्वरूपाची होळी साजरी करा, पवित्रतेची होळी साजरी करा. बाबांनी सांगितलं, आज परम पवित्र बाबा आपल्या पवित्र मुलांशी होळी खेळण्यासाठी आलेले आहेत. बाबा म्हणतात, तुम्ही पवित्र आत्म्यांना कोणता रंग लागला ज्यामुळे आपण पवित्र बनलात? तर तो रंग कोणता होता ज्या रंगामुळे आपण शुद्ध पवित्र बनण्याचा संकल्प केला? तर तो रंग आहे परमात्मा संघाचा रंग. आणि हा रंग आपल्याला पवित्र बनवतो. अविनाशी संघाचा रंग लागला, अविनाशी बाबा आणि अविनाशी संघ लागला संगम युगावर, म्हणून पवित्रता सहज आणि सोपी झाली. तुम्ही सर्वांनी परमात्म्यास साथीदार बनवले आहे ना? बाबा विचारतायत. कारण सोबती बनवले आहे ना बाबांना, कंपॅनियन, सोबती, साथी, म्हणूनच एकत्र आपण राहतोय. कंबाईंड स्वरूपाचा अर्थात एकत्र स्वरूपाचा अनुभव करू शकतोय. बाबांना सुद्धा एकटं आवडत नाही आणि माया आपल्याला बाबापासून दूर करते आणि एकटं बनवते. म्हणून बाबांनी सांगितलं, जुन्या संस्कारांना माया बार बार जाग करते, जागृत करते आणि आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते. बाबा सांगतात, ही माया आपल्याला बाबापासून दूर करून एकटं बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. आणि आपण बच्चे, आपण मुलं, जुने संस्कार, बाबा म्हणतात आत्म्यामध्ये जुने संस्कार आहेत. ते कोणते ज्यामुळे आपण मायाचे बनतो? तर बाबांनी सांगितलं, एक आहे आळस आणि दुसरा आहे कंटाळा किंवा दिरंगाईपणा करणं, चालढकलपणा करणं. हा जो आहे हा संस्कार माया आपल्याला मुद्दाम जुन्या संस्कारांना जागृत करवते. माया जी आहे चतुराई करते आणि चतुराईने तिचा रंग आपल्याला लावते. म्हणून बाबापासून दूर वेगळे होणे म्हणजेच मायाचा रंग लागणे. मायाचा रंग कशाला म्हणतात? बाबापासून दूर होणे, जुन्या संस्कारांना आपला संस्कार समजून अधीन होणे म्हणजेच मायाचा रंग लागणे. माया बार बार एक शब्द आपल्याला म्हणायला लावते आणि आपणही ते म्हणतो की हा माझा संस्कार आहे. तर बाबा म्हणतात, मायाच्या संस्काराला, रावणाच्या संस्काराला आपला संस्कार म्हणणे म्हणजे रावणाला जागा देणे. माझा संस्कार म्हणतात रावणाच्या संस्कारांना, आणि ते माझं समजल्यामुळे शुभ संस्कार, चांगले संस्कार निघून जातात, समाप्त होतात. बाबा म्हणतात, होळी साजरी करतात तर त्यामध्ये सर्वप्रथम काय करतात? होलिका जाळतात, नंतर रंग लावतात, मग त्यामध्ये कोकी किंवा नारळ, श्रीफळ भाजलं जातं. तर बाबा म्हणतात, ह्या सर्व ज्या विधी आहेत त्यामध्ये अर्थ लपलेला आहे. वाईटास अर्थात मायाच्या संगास, मायाच्या रंगास आपल्याला बळी पडायचं नाही. म्हणून सर्वप्रथम जाळणे अर्थात वाईटास जाळणे आणि मग बाबांच्या संघाचा रंग लावणे. बाबांचा संघ जेव्हा लागतो आपल्याला, तेव्हा त्यासोबत ज्ञानाचा रंग लागतो, गुणांचा रंग लागतो, शक्तींचा रंग आपल्याला आपोआपच लागतो. म्हणून बाबा सांगतात, आत्मिक रंग माखलेला आहे का? कारण आत्म्याचे जे 7 गुण आहेत, तो रंग असा
माखलेला आहे का? बाबा म्हणतात तो कधी रंग उतरवू देऊ नका. आत्मिक स्मृती आणि आत्म्यामध्ये ज्या गुण आणि शक्ती आहेत, तो रंग कधी उतरवू देऊ नका. पवित्र बनल्यानेच बाबा म्हणतात शरीर व आत्मा दोन्ही पवित्र बनतं. आणि जिथे शरीर आणि आत्मा दोन्ही पवित्र बनतं, पवित्रतेच्या मागे सुख, शांती, बाबा म्हणतात प्रेम, आनंद आपोआपच येतो. कारण पवित्रता ही प्रेम, आनंद, सुख, शांतीची आई आहे, जननी आहे. पुढे बाबा सांगतात शेवटच्या जन्मापर्यंत सुद्धा तुमच्या जडचित्रांची पवित्रतेच्या द्वारे विधिवत पूजा आजही होते. पवित्रता साधारण शक्ती नाहीये आणि ह्या पवित्रतेमुळेच आपण बाबा म्हणतात अंतिम जन्मापर्यंत पूजले जात आहात. म्हणून पवित्रतेला धारण करणे है ना, होळी अर्थात खरी होळी साजरी करणे. बाबा म्हणतात आळसाचे खूप सारे प्रकार आहेत आणि मुलं आळसामध्ये, कंटाळा याच्यामध्ये फसतात. म्हणून या सर्वांवरती बाबा म्हटले क्लास करा, भाषण करा, चिंतन मंथन करून पॉइंट्स काढा. कारण अनेक प्रकारे, अनेक रूपाने माया आळसाच्या रूपाने, रॉयल रूपाने सुद्धा येते. ब्राह्मण जन्म नवा जन्म आहे आणि ह्या नवा जन्मामध्ये ज्याला मरजीवा जन्म असं म्हटलेलं आहे, तर मागचे जुने संस्कार, रावणाचे संस्कार, वाईट अवगुणाचे अवगुणरूपी संस्कार आपल्याला संपवायचे आहेत. म्हणून प्रथम जाळलं जातं आणि मग रंग लावला जातो. तर प्रभू संघाच्या रंगाची मजा काही वेगळीच आहे. म्हणून बाबा सांगतात होळी जाळतात ना तेव्हा कोकी है ना किंवा सोबत श्रीफळ जाळलं जातं आणि त्याला एका धाग्यामध्ये बांधलं जातं. बाबा म्हणतात की याला धाग्यामध्ये बांधून जेव्हा जाळलं जातं तेव्हा कोकी किंवा नारळ, श्रीफळ भाजून बाहेर येतं, परंतु त्यामध्ये जो धागा होता तो धागा मात्र जशास तसा राहतो, तो जळत नाही. तर बाबा म्हणतात हे सुद्धा भक्तीमध्ये, शास्त्रांमध्ये तुमचंच गायन आहे. शरीर जळतं, शरीर संपतं, पण मध्ये आत्मा मात्र अविनाशी आहे, ज्याला जाळता येत नाही. बाबा म्हणते एक एक विधी तुमचंच यादगार आहे. म्हणून आत्मस्मृतीमध्ये राहा आणि ह्या शरीराला नश्वर देह समजून यातून मोह काढा, याला विसरा. ही निशाणी आहे तुमचा पाठ पक्का, पहिला पाठ पक्का असल्याची, की आत्मा अविनाशी आहे आणि शरीर विनाशी आहे. पुढे बाबा सांगतात की शास्त्रांमध्ये इतकं सत्य आता राहिलं आहे की जसं पिठामध्ये मीठ इतकंच सत्य बाकी आहे. म्हणून भक्त लोक पण कमी नाहीये, भक्ती सुद्धा कमी नाहीये. कारण भक्तीमुळेच आज नियमाप्रमाणे लोक थोडं बहुत चालत आहेत. बाबा म्हणतात भक्तीमुळेच अतिविकारी बनण्यापासून आपण वाचलेले आहोत. म्हणून जरी त्यामध्ये सत्य थोडं असलं तरी भक्तीमुळे अतिविकारी बनण्यापासून दुनिया वाचली आहे. आज संकल्प केला, एखादा संकल्प आपण करतो, माया उद्या त्याच रूपात येते. माया परीक्षा घेते आणि बाबा म्हणतात माया ऐकते. आपण काय संकल्प केला तो सुद्धा माया ऐकते आणि त्याला तोडण्यासाठी रूप बदलून येते. म्हणून बाबा म्हटले तुम्ही खुशीत राहा, मायाकडून हारू नका, हिम्मत ठेवा आणि पुरुषार्थ करत राहा. बाबा म्हणतात तुम्ही होलीहंस आत्मे आहात आणि होलीहंसचा अर्थ आहे निर्णय शक्ती धारण करणारी मुलं, त्रिकालदर्शी सीटवर सेट राहून कर्म करणारी मुलं. त्रिकालदर्शी अर्थात मी जे कर्म करत आहे
मी जे बोलत आहे, विचार करत आहे, याचा भविष्यात मला काय फायदा होणार किंवा भविष्य या कर्माचं काय असणार आहे, आदि मध्य अंत याचा विचार करून कर्म, अशा त्रिकालदर्शी सीटवर सेट राहून जर आपण कर्म केले तर बाबा म्हणतात की तुमचा खूप फायदा होईल. माया कधी कधी विघ्न घालते, पण बाबा म्हणतात मुलं चतुराई करतात आणि चतुराई करून काय म्हणतात, मला समजते करायला नाही पाहिजे, परंतु थोडं बहुत तर करावं लागेल ना, काम करवण्यासाठी तर असं करावं लागेल ना, अशी चतुराई मुले करतात. मग बाबाजवळ काही मुलं माफी पण मागतात की बाबा ही माझ्याकडून चूक झाली, बाबा तुम्ही रहेमदिल आहात ना, दयेचे सागर आहात ना, आम्हाला माफ करा. बाबा म्हणतात ही सर्व चतुराई आहे, हुशारी आहे, ही हुशारी नका करू. पुन्हा बाबा सांगतात की दृढ संकल्प करा, कधीही करूत बघूत, करत तर आहोत ना, गे गे करेंगे देखेंगे असं गे गे करूत बघूत असं म्हणू नका. बाबांच्या सोबत जायचंय ना, मग जर गे गे केलं, उद्या उद्या म्हटलो, करूत बघूत म्हटलं, तर बाबांच्या सोबत नाही जाता येणार. हा महत्वाचा पॉइंट बाबांनी आपल्याला सांगितला. आम्ही पोहोचू तर बघा बाबा तुम्ही पण, ही भाषा आता बंद करा असं बाबांनी सांगितलं. बाबा म्हणले मम्माचे शब्द नेहमी काय होते, आजचे काम उद्यावर ढकलू नका, है ना. उद्या उद्या नाही, आजचा दिवस माझा अंतिम दिवस आहे. दीदी पण म्हणत होत्या की आता मी घरी जाण्याची तयारी करत आहे, मला घरी जायचे आहे. तर बाबा म्हटले मनात अशी धुंद ठेवा विचारांची. कोणत्या विचारांची, की मला कर्मातीत अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे, मला घरी जायचं आहे. बाबा म्हणले मधुबनचा प्रसिद्ध खाऊ घेवर सर्वांना बाबांनी शेवटी खाऊ घातला आणि बाबांनी सर्वांना खूप विशेष यादप्यार सुद्धा, आठवण सुद्धा दिली. बाबा म्हणतात जे संघाच्या परमात्मा संघाच्या रंगामध्ये राहतात, जे खरी होळी मनवतात, होळी म्हणजे झालं, ज्या झालेल्या गोष्टींना पुन्हा पुन्हा उगाळत नाहीत, अशा सर्व मुलांना बाबांनी आज विशेष आठवण दिली आणि नमस्ते म्हटलं. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची, आत्मिक पित्यास खूप खूप नमस्ते. आजचं वरदान आहे, सर्व आत्म्यांप्रती स्नेह व शुभचिंतकची भावना ठेवणारे देही अभिमानी भव. जसे स्तुती करताना आत्मिक स्नेह राहतं, तसं बाबा म्हणतात शिक्षा देतानाही शुभचिंतक, शुभ भावना मनामध्ये ठेवा. हीच आहे देही अभिमानी अवस्था. बाबा म्हणतात आत्मअभिमानी आत्माभिमानी जे बनतात ते सर्वांप्रती शुभ भावना, शुभ कामना ठेवू शकतात. जे देही अभिमानी राहत नाही, देह भानामध्ये राहतात, त्यांना अपमान लवकर अनुभव होतो, फील होतो आणि त्यामुळे जितकं होईल तितकं बाबा म्हणतात सर्व आपल्या आत्म्यांप्रती स्नेह ठेवा, शुभचिंतक बना. सुविचार आहे आजचा, नेहमी परमात्मा प्रेमामध्ये राहा, स्वमानामध्ये राहा, तर दुःखाच्या दुनियेचा विसर पडेल, दुःखाची दुनिया विसरून जाईल. आजचा अव्यक्त इशारा आहे, निश्चयाचा पाया मजबूत करून सदा निर्भय व निश्चिंत राहण्यासाठी बाबा म्हटले, बाबा सर्वात मोठा आहे ना, तर मोठ्याच्या हातामध्ये जर हात असेल तर आपण निश्चिंत असू, है ना. बोझ सगळं ओझ बाबावर ठेवायचं. बाबा सर्वात मोठा, तर मोठ्याच्या हातामध्ये हात असेल आणि निश्चय असेल की सर्वोच्च सत्ता बाबा आहे, तर आपोआपच आपल्याला निर्भय आणि आपण निश्चिंत राहू, आपला पाया आपण मजबूत करू शकू. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी केलं की होळी काय आहे, होळीचा अर्थ काय आहे, होळीमध्ये जाळतात, मग रंग लावतात, मग कोकी अथवा श्रीफळ भाजलं जातं,
या एक एक गोष्टीचा अर्थ बाबांनी स्पष्ट समजावून सांगितला आहे. ओम शांती.